मित्रांनो नमस्कार, सर्वांचं स्वागत. मित्रांनो आजच्या लेक्चर्समध्ये आपण मे महिन्यातल्या म्हणजे 1 मे पासून तर 22 मे पर्यंत ज्या काही महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत त्या वन लाइनर स्वरूपात घेणार आहेत, कारण काही वन लाइनर स्वरूपाच्या घटना आपल्याला पेपरला विचारलेल्या दिसतात. तर लवकरच आपण आजच्या जे काही लेक्चर्स आहेत ते सुरू करणार आहोत. मित्रांनो बघा, आपण बघतोय मे महिन्यातल्या घटना बघतोय 1 ते 22 साधारणतः एक 20-22 दिवसातल्या वन लाइनर घटना बघतोय आणि त्याचं स्टॅटिक सुद्धा बघतोय. मित्रांनो ही रिव्हिजन असणार आहे किंवा फास्ट ट्रॅक असणार आहे, जेणेकरून तुमचं जास्तीत जास्त डाटा जो कव्हर झाला पाहिजे तुमचा, यासाठी ही रिव्हिजन असणार आहे. बघा लक्षात घ्या, तुम्हाला इथं ज्यांचा फोटो दिसतोय त्यांचं नाव आहे, यांचं नाव दिसतंय, यांचं नाव आहे पूर्णिमा देवी बर्मन. ठीक आहे. ह्या व्यक्ती आहे, यांना एक पुरस्कार भेटलाय. त्यांचं त्या पुरस्काराचं नाव आहे, आपण ग्रीन ऑस्कर म्हणून सुद्धा ओळखला जातो. त्या पुरस्काराचं नाव आहे विटली गोल्ड पुरस्कार. ठीक आहे. आता बघा, पूर्णिमा देवी बर्मन यांना ग्रीन ऑस्कर म्हणून ओळखला गेलेला विटली गोल्ड पुरस्कार भेटलाय आणि या पुरस्काराची स्थापना ही 2007 पासून करण्यात आली आहे. ठीक आहे. या व्यक्ती कुठल्या आहेत तर लक्षात घ्या, या आसाममधील व्यक्ती आहे आणि वन्यजीव जीवशास्त्रज्ञ या व्यक्ती आहे, ज्यांचं नाव आहे डॉक्टर पूर्णिमा देवी बर्मन. ठीक आहे. आता या शॉर्ट स्वरूपात आपण घेतोय, फार जास्त डिटेल नाही, जे एक्झाम ओरिएंटेड थोडं महत्त्वाचं आहे त्या संदर्भातच आपण करंट अफेअर घेतोय. त्यानंतर जर बघितलं तर बघा, पहिला गल्फ युथ गेम 2024 मध्ये संयुक्त अरब अमिरातीने पदक तालिकेत अव्वल स्थान मिळालं आहे. पहिल्यांदाच पहिला गल्फ युथ गेम 2024 क्रीडा घडामोडी संदर्भातला प्रश्न आहे. यामध्ये संयुक्त अरब अमिरातीने पदक तालिकेमध्ये सर्वोच्च स्थान पटकावलेलं आहे. त्यानंतर बघा, भारतीय लष्कर, इथं काय दिलंय, भारतीय लष्कर आणि पुनीत बालन ग्रुप. ठीक आहे. हा जो पुनीत बालन ग्रुप आहे पुण्याचा, यांनी संयुक्तपणे भारतातील पहिल्या संविधान पार्कचे उद्घाटन केले आहे, तर पुणे महाराष्ट्र येथे. हा एक प्रश्न तुमच्यासाठी IMP आहे, कारण की तुम्हाला पहिलं म्हटलं, जगातलं पहिलं म्हटलं, महाराष्ट्रातलं म्हटलं किंवा भारतातलं म्हटलं, यावर 100% प्रश्न असतो. तर भारतीय लष्कर आणि पुनीत बालन ग्रुप हा पुण्याचा आहे, यांनी संविधान पार्कचे काय केले, उद्घाटन केले, कुठे, पुणे येथे. त्यानंतर बघा, हुडको नावाची कंपनी आहे. या हुडको नावाच्या कंपनीला नवरत्न दर्जा देण्यात आलेला आहे आणि हुडको ही 19वी नवरत्न दर्जा मिळवलेली कंपनी ठरलेली आहे. तुम्हाला मागच्या लेक्चरला मी महारत्न, नवरत्न आणि मिनिरत्न बद्दल सांगितलं होतं. तर महारत्न कंपन्या किती आहे, नवरत्न किती आहे, महारत्नाला कुठला नेमका निकष पाहिजे, नवरत्नाला किती निकष पाहिजे, हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर IQ एअर संदर्भातला हा पर्यावरण संदर्भातला अहवाल आहे. IQ एअर नुसार काठमांडू हे एप्रिल 2024 मध्ये जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरलेलं आहे आणि तसंच भारतातील कोलकाता 6व्या स्थानी आहे. भारतातला विचार केला तर कोलकाता 6व्या स्थानी आहे आणि दिल्ली हे 9व्या क्रमांकावर तुम्हाला दिसते. IQ एअरचा अहवाल आहे, दरवर्षी हा प्रकाशित असतो, पर्यावरण संदर्भातला अहवाल आहे. त्यानंतर मित्रांनो, करीना कपूर, ज्यांची तुम्हाला इमेज दिसते इथे, करीना कपूर यांची नुकतीच युनिसेफच्या भारतासाठी राष्ट्रीय राजदूत म्हणून काय करण्यात आली आहे, नियुक्ती करण्यात आलेली आहे. तुम्हाला काही राजदूत म्हणून जे नियुक्तीवर प्रश्न येतात ते प्रश्न तुम्हाला विचारले जातात. तर करीना कपूरची आत्ताच युनिसेफने नियुक्ती केली भारतासाठी राष्ट्रीय राजदूत म्हणून. मग आता युनिसेफ बाबत बघितलं तर युनायटेड नेशन इंटरनॅशनल चिल्ड्रन आणि इंटरनॅशनल चिल्ड्रन इमर्जन्सी फंड, म्हणजे महिला किंवा बालकांसाठी हे युनिसेफ काम करते. आणि आता स्थापना जर बघितली तर 11 डिसेंबर 1946 ला या युनिसेफची स्थापना झाली आहे आणि याचं मुख्यालय आहे न्यूयॉर्क, अमेरिका इथे याचं मुख्यालय आहे. त्यानंतर जर बघितलं तर आपल्याला नाडा संदर्भात तुम्हाला एक इमेज दिसत असेल. नाडा काय आहे आपण बघूया. तर नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी नाडा, नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी नाडा. नाडाबद्दल जर बघितलं तर स्वच्छ खेळांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी प्ले टू नावाचं अभियान सुरू केलं. बघा, प्ले ट्रू. बरेच वेळा आपल्याला परीक्षेत विचारलं जातं की हे अभियान कोणी सुरू केलेलं बा, अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला दिसले असतील परीक्षेमध्ये. तर तुम्हाला जर प्रश्न आला की प्ले टू नावाचं अभियान कोणी सुरू केलं, तर हे नाडा नावाची संस्था त्यांनी केलं. मग आता याचा उद्देश काय आहे की भारतातील स्वच्छ खेळ आणि अँटी डोपिंग पद्धती जी काही आहे, आता बरेच जण खेळांमध्ये तुम्ही बघितलं असेल की अँटी डोपिंग चाचणीमध्ये याला निलंबित केलं, या खेळाडूला निलंबित केलं. तर ही आपल्या भारताच्या म्हणजे राष्ट्रीय स्तरावर काम करते नाडा. आणि जर तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावर कुठली एखादी संस्था असेल जी अँटी डोपिंग बद्दल काम करते, तर ती आहे वाडा. ठीक आहे. वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी, जे आंतरराष्ट्रीयसाठी काम करते, आणि राष्ट्रीयसाठी आपली नाडा. मग आता याची स्थापना, नाडाची स्थापना बघितली तर बघा लक्षात घ्या, 24 नोव्हेंबर 2005 ला याची स्थापना झालेली आहे. त्यानंतर बघा मित्रांनो पुढचं, जपान या देशाने 2024 पुरुष AFC U अंडर, म्हणजे U म्हणजे अंडर 23 आशियाई कपचे विजेतेपद पटकावले आहेत. क्रीडा घडामोडीतला महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे. या स्पर्धेत जपानने अंतिम फेरीत उझबेकिस्तानचा पराभव केला आणि ही जी स्पर्धा आहे म्हणजे पुरुष AFC ही जी स्पर्धा पार पडली, तर हे याचं स्थळ होतं दोहा, कतारला. आणि दर 2 वर्षांनी ही स्पर्धा आयोजित केली जाते. ठीक आहे. AFC अंडर 23 एशिया कप आहे. यू म्हणजे अंडर 23. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, भारतीय रिझर्व्ह बँक RBI. मग RBI बद्दल आता एक न्यूज आहे की RBI ने नुकतेच फ्लोटिंग रेट बॉन्ड लॉन्च केलेले आहे, ज्याला आपण FRB सुद्धा म्हणतो. RBI बद्दल जर बघितलं, बरेच वेळा तुम्हाला असे काही प्रश्न विचारले जात असेल बँकिंग संदर्भात, कारण की हा अर्थव्यवस्था संदर्भात प्रश्न आहे. एखादा अर्थव्यवस्था रिलेटेड एखादा काही, आता यांनी जसं बॉन्ड सुरू केलेला आहे,
मग त्याच्यात ते काय करशील, याच्यामध्ये विचारतील की फ्लोटिंग रेट बॉन्ड खालीलपैकी नुकतंच कोणी सुरू केलंय, ते देतील आरबीआय, एसबीआय, अजून काही ज्या अर्थव्यवस्था रिलेटेड काही संस्था असतील यांची नावं देतील. ठीक आहे, तर तुम्हाला माहित पाहिजे. मग आरबीआयची स्थापना बघितली तर 1935 ला याची स्थापना आहे आणि 1949 ला आरबीआयचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं आणि आता सध्याचे आरबीआयचे जे गव्हर्नर आहे त्यांचं नाव आहे शक्तिकांत दास. त्यानंतर बघा 2024 मध्ये हा पुरस्कारासंदर्भातला प्रश्न आहे, युनेस्को गिलर्मो केनो वर्ल्ड प्रेस फ्रीडम पुरस्कार. बघा इथे काय म्हटलं, वर्ल्ड प्रेस फ्रीडम पुरस्कार हा नुकताच कोणाला देण्यात आलाय, तर हा पॅलेस्टिनचे जे पत्रकार आहेत, पॅलेस्टिनीचे पत्रकार, या पत्रकारांना युनेस्को गिलर्मो केनो वर्ल्ड प्रेस फ्रीडम पुरस्कार 2024 चा देण्यात आलेला आहे. तुम्हाला जे 3 व्यक्ती दिसत असेल, ठीक आहे, या पॅलेस्टिनी पत्रकार आहे. ठीक आहे, तुम्हाला प्रेस इथं वाचल्यानंतर लगेच लक्षात आलं असेल का हा मीडियाच्या संदर्भातला काहीतरी पुरस्कार आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा मुंबई सिटीने इंडियन सुपर लीग 2023-24 फुटबॉलचे काय विजेतेपद पटकावले. ठीक आहे, हे एक जसं IPL वगैरे असते तशाच प्रकारे हे इंडियन सुपर लीग आहे, फुटबॉलच्या संदर्भात आहे. तर मुंबई सिटीने यावर्षी 2000 म्हणजे समजा 23-24 चे विजेतेपद पटकावले आहे. त्यानंतर बघा भारतीय वंशाच्या अंतराळवीर, इथे तुम्हाला यांचं चित्र दिसलंच असेल, सुनीता विल्यम्स. या सुनीता विल्यम्स तिसऱ्यांदा अंतराळात जाणार असून, ठीक आहे, त्यानंतर या कोणत्या मिशन अंतर्गत जाणार आहे, तर नासाचं मिशन आहे, या स्टार लाइनर नावाचं मिशन आहे. तर इथं स्टार पॉईंट करून ठेवजा, म्हणजे यांच्यावर जर आंतरराष्ट्रीय घडामोडी जर प्रश्न आला तर माहिती पाहिजे की आता तिसऱ्यांदा सुनीता विल्यम्स हे नासाचं जे मिशन होतं याचं नाव होतं स्टार लाइनर. ठीक आहे, पण या अगोदर 2006 आणि 2012 मध्ये त्या अवकाशात त्यांनी काय केलं, उड्डाण केलं होतं, म्हणजे 2 वर्ष सुद्धा माहित पाहिजे. आणि नासा बद्दल बघितलं तर नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन याचं फुल फॉर्म आहे आणि याची स्थापना 29 जुलै 1958 ला करण्यात आली आणि मुख्यालय म्हटलं तर याचं वॉशिंग्टन DC म्हणजे अमेरिकेला याचं नासाचं मुख्यालय. मग जसं नासा आपल्याकडे आहे, आपल्याकडे म्हणजे अमेरिकेला आहे, तर आपल्याकडे इस्रो काम करते. ठीक आहे, अंतराळ संस्था आहे. त्यानंतर तुम्हाला इथे एक नोटेचं चित्र दिसत असेल, तर हे नेपाळ देशाची नवीन नोट आहे. आता नेपाळ देशाने काय केलंय, एक 100 रुपयाची नवीन नोट काढलेली आहे आणि या 100 रुपयाच्या नवीन नोटेमध्ये ना आपल्या भारतातील 3 ठिकाणांचा त्यांनी समावेश केलेला आहे. मग ते 3 ठिकाणं कोणते कोणते, तर बघा लिपुलेख, लिम्पियाधुरा आणि काला पाणी. म्हणजे तुम्हाला इथे क्लिअर दिसत आहे की मला माहित नाही, पण बघा हे इथलं जे ठिकाण हे दिसतंय, तर त्यांच्या या नोटवर, त्या चित्रावर त्यांनी हे ठिकाणं दाखवली आहेत का नाही बा हा आमचा भारताचा भाग आहे असं त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. ती 100 रुपयाची नेपाळची नोट आहे. त्यानंतर मित्रांनो बघा आपल्याला आपण चालू घडामोडीची बॅच चालू केली आहे येणाऱ्या राज्यसेवा आणि कंबाईनसाठी. ठीक आहे, ज्यांचं अजूनही रिव्हिजन झालेलं नाही आहे, चालू घडामोडी त्यांना अजून जमत नाही आहे किंवा रिव्हिजन झालं नाही किंवा चालू घडामोडीचा अभ्यास कसा करावा किंवा चालू घडामोडीमध्ये फार कमी मार्क येतात, अशांसाठी आपण बॅच चालू केली आहे. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या बॅचबद्दल माहिती द्या. 499 रुपयामध्ये हे वर्षभराची एक बॅच आहे, आपण 18 महिन्याचा चालू घडामोडी या बॅचमध्ये देतोय. तर तुम्हाला 100% या बॅचचा फायदा होईल. तर तुम्ही जास्तीत जास्त या विद्यार्थ्यांपर्यंत, जर स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्याबद्दल ही बॅचबद्दल माहिती कळवा किंवा अधिक माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर काही क्रमांक नंबर दिलाय, मोबाईल नंबर दिला, यावर संपर्क साधा आणि तुम्ही माहिती घेऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट बघा नेपाळ बघितलं. त्यानंतर अजून तुम्हाला दिसते नाडाबद्दलच न्यूज बघतोय. तर नाडाबद्दल न्यूज बघताना राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने बजरंग पुनिया या कुस्तीपटूला निलंबित केलंय. ठीक आहे, बजरंग पुनियाला निलंबित केलंय. बरेच वेळा तुम्हाला एखाद्या काही महत्त्वाच्या खेळाडूंचं निलंबन झालं असेल तर त्याने कोणत्या संस्थेने, म्हणजे जे आंतरराष्ट्रीय संस्था डोपिंग विरोधी काम करते ते आहे वाडा आणि आपल्या इंडियामध्ये नाडा नावाची काम करते. कोणत्या संस्थेने कोणत्या खेळाडूला निलंबित केलंय अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, त्यानंतर बघा IQ नुसार जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरामध्ये कोणते स्थान अव्वल आहे, तर एक लक्षात घ्या, म्हणजे कोणत्या शहराचे, किंवा याचं काठमांडू याचं उत्तर आहे. त्यानंतर भारतीय नौदलाने सुपरसोनिक मिसाईल ॲसिटेड रिलीज ऑफ द टॅपर्डो प्रणालीची यशस्वी चाचणी कुठं केली आहे म्हटलं तर याचं अचूक उत्तर आहे ओरिसा. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. त्यानंतर बघा भारतीय नौदलाचे उपप्रमुख म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर याचं अचूक उत्तर आहे कृष्णा स्वामीनाथन. ठीक आहे, त्यानंतर ट्रक अँड अवजड वाहनांच्या आयातीवरील बंदी कोणत्या देशाने उठवलेली आहे, तर याचं अचूक उत्तर आहे श्रीलंका. मग आता बघा मी काही याच्यात प्रश्न सुद्धा घेतले आणि पुढच्या वेळेसपासून काय करतोय, त्या टॉपिक तर घेतोच आहे, पण त्या टॉपिकवरील प्रश्न सुद्धा घेतोय, म्हणजे जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त सराव व्हावा. आणि हे काही वन लाइनर आहे. तर बघा त्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष, तुम्हाला इथं व्लादिमीर पुतीन दिसत आहे. तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून व्लादिमीर पुतीन यांनी 5व्यांदा शपथ घेतली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून व्लादिमीर पुतीन यांनी 5व्यांदा शपथ घेतली. 17 मे म्हणजे एक 15 ते 17 मेच्या दरम्यान तिथे रशियामध्ये निवडणूक झाली होती आणि या निवडणुकीमध्ये त्यांना टोटल 87 पॉईंट समथिंग आहे, म्हणजे 88% मतं त्यांना मिळाली होती आणि ते राष्ट्राध्यक्ष बनले 5व्यांदा रशियाचे. आणि पुतीन हे 2000 साली पहिल्यांदा रशियाचे काय बनले होते, तर राष्ट्राध्यक्ष बनलेले होते. मग आता राजधानी बघितली तर रशियाबद्दल बघितलं तर रशियाची राजधानी बघितली तर मॉस्को, तिथले पंतप्रधान आणि तिथलं चलन जर आहे तर रशियाचं जे चलन आहे ते आहे रुबल. ठीक आहे, SSC ला वगैरे बरेच वेळा असे प्रश्न विचारलेले दिसतात, आपल्याला चलनावर सहसा प्रश्न विचारलेले दिसतात.
जागतिक रेड क्रॉस दिवस दरवर्षी आपण काय करतो तर 8 मेला साजरा करतो आणि 2024ची आपण या दिवसाची आपण जर थीम बघितली तर याची थीम बघूया, कारण का बरेच वेळा आपल्याला दिनविशेषवर थीम आपल्याला विचारलं जातात, त्यामुळे थीम करणं गरजेचं आहे. आय गिव्ह विथ जॉय अँड द जॉय आय गिव्ह इज अ रिवॉर्ड. ठीक आहे, हे या 8 मेच्या जागतिक रेड क्रॉस दिवसाची काय होती थीम होती. ठीक आहे, त्यानंतर बघा नेक्स्ट बघा 2024 बघा इथं काय म्हटलंय, माद्रिद ओपन टेनिस स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद कोण पटकावले, त्याचं नाव आहे पोलंडच्या इगा स्विएटेक. ठीक आहे, हे जे चित्र तुम्हाला दिसतंय त्या महिलेचं किंवा त्या खेळाडूचं हिचं नाव आहे इगा स्विएटेक आणि 2024ची जे माद्रिद ओपन आहे याचे विजेतेपद एकेरीचे कोणी पटकावले असेल तर ते पोलंडची खेळाडू इगा स्विएटेकने पटकावलेले आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा 2024 जर बघितलं, मला वाटतं पुन्हा हा टॉपिक आला इथे. ठीक आहे, त्यानंतर तामिळनाडूच्या किनाऱ्यावर सापडलेल्या नवीन सागरी टाड्रिगेटच्या प्रजातीचे नाव, जे तामिळनाडूचं किनारा आहे याच्यावर नवीन काही प्रजाती सापडली आहे. ते बघा ही प्रजाती कशी दिसत आहे, तर हे प्रजातीचं चित्र आहे. अशा प्रकारच्या तामिळनाडूच्या किनाऱ्यावर सापडलेली आहे. या प्रजातीला एक नाव देण्यात आलं आणि त्याचं नाव आहे चांद्रयान-3. म्हणजे तुम्हाला हा एन्व्हायरमेंट संदर्भात प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, की नुकतंच तामिळनाडूच्या किनाऱ्यावर काही नवीन प्रजाती सापडल्या, तर त्याला कुठलं नाव देण्यात आलेलं आहे, त्याला चांद्रयान-3 असं नाव देण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, या प्रकल्पातील काही वाघ महाराष्ट्र सरकार सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात काय करणार आहेत, हस्तांतरित करणार आहेत. ठीक आहे, बरेच वेळा आता हा भौगोलिक घडामोडीच्या संदर्भातला प्रश्न आहे किंवा एन्व्हायरमेंट संदर्भात सुद्धा हा टॉपिक येतो. तर महाराष्ट्र सरकार काय करतात, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील काही वाघ यांनी कुठल्या व्याघ्र प्रकल्प हस्तांतरित केले, तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प. मग व्याघ्र प्रकल्पाचा विचार केला तर भारतामध्ये किती व्याघ्र प्रकल्प आहे, महाराष्ट्रात किती आहे, कोणतं व्याघ्र प्रकल्प सर्वात लहान आहे किंवा मोठा आहे, हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. मग मित्रांनो आपल्याला लक्षात घ्या, आपल्याला दोन गोष्टी इथे लक्षात येते की आता सर्वाधिक वाघ जर बघितले तर हे तुम्हाला मध्य प्रदेशमध्ये दिसत आहे. किती दिसत आहे, 700 किती दिसत आहे बघा, 785 आणि महाराष्ट्रामध्ये 444 वाघ आहे. किती वाघ आहे तर 444. मग आता मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याला आता व्याघ्रगणना झाली आहे, मग व्याघ्रगणनासोबत आपल्याला बिबट्याची गणना पण बघण्याची आहे. म्हणजे अभ्यास करताना तुम्ही बिबट्याची गणना पहा आणि हिमबिबट्याची सुद्धा इथे गणना तुम्हाला बघणं गरजेचं आहे. मग त्यानंतर एक भाषा नेट पोर्टल सुरू केलंय, नेमकं कोण केलेलं आहे बघा, तर तुम्हाला दिसतंय नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडियाने नुकतंच भाषा नेट नावाचं पोर्टल सुरू केलेलं आहे. तुम्हाला बरेच वेळा प्रश्न हे भाषा नेट पोर्टल संदर्भात विचारले जातात किंवा नेमकं भाषा नेट जे पोर्टल आहे, ठीक आहे, भाषा नेट पोर्टल आहे, तर हे भाषा नेट पोर्टल कोणी सुरू केलं तर नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडियाने सुरू केलं आहे. ठीक आहे, एक 2 मिनिटं फक्त. आता बघा पुढे बघा, पुलित्झर पुरस्कार तुम्हाला दिसतंय इथे. ठीक आहे, पत्रकारिता संबंधितला पुरस्कार आहे पुलित्झर पुरस्कार. आता पुलित्झर पुरस्कार नुकताच काय करण्यात आला, जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार पत्रकारिता संदर्भातला पुरस्कार आहे आणि या पुरस्काराची सुरुवात जी झालेली आहे 1904 पासून करण्यात आली आणि पहिला पुरस्कार हा 1917 मध्ये दिला जातो. दरवर्षी 15+8 म्हणजे साधारणतः 23 श्रेणीमध्ये हे पुरस्कार दिले जातात. आतापर्यंत या पुरस्कारावर प्रश्न आलेले आहेत, मात्र त्यांचं नाव न विचारता पुलित्झर पुरस्कार कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे किंवा याची सुरुवात किंवा पहिला पुरस्कार कोणाला दिला गेला होता, अशा स्वरूपाचे आतापर्यंत प्रश्न विचारण्यात आलेले आहे. मग त्यानंतर बघा आपल्याला ब्रिटिश फार्मास्युटिकल कंपनी ॲस्ट्राझेनेकाने जगभरात आपली कोविड-19ची लस खरेदी विक्रीवर काय करा थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सांगितलं होतं की आता नुकतेच काही न्यूज तुम्ही बघितल्या असेल की कोविडचे जे काही कोविडशिल्ड आहे किंवा काही आपण कोरोनानंतर आपण लसी घेतल्या, या लसीमुळे विविध प्रकारचे आजार होत आहे हे आपण बघितलं होतं. तर त्यामध्ये ब्रिटिश फार्मास्युटिकल कंपनीने त्याची ॲस्ट्राझेनेका ही जी लस आहे कोविड-19ची याची खरेदी विक्रीवर काय केलं नेमकं थांबवण्यात आलेली आहे खरेदी विक्री. ठीक आहे, त्यानंतर आयुष मंत्रालय. ठीक आहे, आयुष मंत्रालयाचे संचालक म्हणून सुबोध कुमार यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर तेजस्विन शंकरने USA थ्रो फेस्टिवल 2024 मध्ये पुरुषांची उंची उडी स्पर्धा जिंकली आहे. ठीक आहे, हाच जे नाव आहे तेजस्विन शंकर म्हणून आहे. ठीक आहे, याने काय केलेलं आहे की USA थ्रो फेस्टिवल मध्ये काय केलं, उंचवडी पुरुषांची उंचवडी जी स्पर्धा असते या उंचवडी स्पर्धामध्ये काय केलं, ही स्पर्धा याने जिंकलेली आहे. त्यानंतर 26वी एशियन भारत वरिष्ठ अधिकारी बैठक नुकतेच कुठं नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली आहे. बरेच वेळा काही संघटनांच्या बैठका आहे म्हणजे दिल्लीमध्ये झाल्या किंवा जगात कुठेही झाल्या तर यावर तुम्हाला प्रश्न विचारलेले दिसतात. तर तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की 26वी एशियन आणि भारत वरिष्ठ अधिकारी बैठक ही नवी दिल्ली येथे नुकतीच पार पडली. त्यानंतर बघा भारतीय लष्कर आणि हवाई दलाने पंजाब राज्यात नुसताच हवाई स्ट्राईक 2 अभ्यास आयोजित केलेला होता. ठीक आहे, हा युद्ध स्तरावरचा प्रश्न आहे. त्यानंतर दुसरा तुम्हाला जो प्रश्न दिसतोय हा एका शहरांच्या क्रमवारीबद्दल आहे, हेनली अँड पार्टनर्स. ठीक आहे, हेनली अँड पार्टनर्स न्यू वर्ल्ड वेल्थ यांनी जगातील सर्वात श्रीमंत शहरांची यादी केली. बघा आता अहवाला किंवा निर्देशांका संदर्भातला प्रश्न आहे. कंपनी किंवा कुठली संस्था आहे हेनली अँड पार्टनर्स व न्यू
वर्ल्ड हेल्थ यांनी जगातील सर्वाधिक श्रीमंत शहरांची यादी जाहीर केली. तर हिच्यामध्ये या श्रीमंत शहरामध्ये न्यूयॉर्क शहराचा प्रथम क्रमांक लागतो. न्यूयॉर्क अमेरिकेमध्ये आहे, हे सर्वात श्रीमंत शहर आहे असं म्हटलंय. आणि जगातील टॉप 50 श्रीमंत शहरामध्ये भारतातील मुंबई 24व्या क्रमांकावर आहे आणि दिल्ली 37व्या क्रमांकावर लागते. यावर एक वेळा आपल्याला राज्यसेवेला प्रश्न विचारलेला गेला आहे सर्वाधिक श्रीमंत शहरांच्या यादीमध्ये. मला वाटते तेव्हा जगातील 50 मध्ये मुंबई आता 24व्या स्थानावर आहे, तेव्हा काहीतरी 15 की 14व्या स्थानावर होती. ठीक आहे. मग आता लक्षात घ्या, तुम्हाला पुढचं पाहिजे UN मायग्रेशन. ठीक आहे, UN मायग्रेशन एजन्सीनुसार भारत देश $100 बिलियन पेक्षा जास्त रेमिटेन्स प्राप्त करणारा पहिला देश बनलाय. आता रेमिटेन्स म्हणजे काय तर लक्षात घ्या, आपल्याला दोन गोष्टी लक्षात घ्या. भारताबाहेर जे लोक पैसा कमवतात आणि ते भारतामध्ये त्यांच्या फॅमिलीला पाठवतात, तर याला आपण रेमिटन्स म्हणतो. तर या UN मायग्रेशनच्या एजन्सीनुसार भारत हा $100 बिलियन पेक्षा जास्त रेमिटेन्स प्राप्त करणारा पहिला देश ठरलाय. मग आता पहिले 5 देश जर बघितले तर पहिल्या क्रमांकावर तुम्हाला दिसतंय भारत, दुसऱ्यावर दिसते मेक्सिको, तिसऱ्यावर दिसते चीन, चौथ्यावर फिलिपिन्स आणि 5व्या क्रमांकावर तुम्हाला फ्रान्स हा देश दिसतोय. ठीक आहे, हा रेमिटन्स बाबतचा अहवाल आहे. त्यानंतर आपल्याला हा DRDO संदर्भातली न्यूज आहे. लिक्विड रेजिमेंट इंधनाची DRDOने नुकतीच यशस्वी चाचणी केली. आता DRDOचं फुल फॉर्म पाहिलं तर संरक्षण संशोधन आणि विकास संस्था. म्हणजे तुम्हाला दिला इथं तुम्हाला लिक्विड रेजिमेंट इंधनाची चाचणी खालीलपैकी कोणी केली असं म्हटलंय, तर तुम्हाला ऑप्शन येऊ शकतो इस्रो, DRDO, भाभा किंवा अणुऊर्जा आयोग असं काहीतरी येऊ शकतं. तुम्हाला माहित पाहिजे DRDOने नुकतीच केली. पण DRDOची स्थापना 1958ला आहे आणि मुख्यालय नवी दिल्लीला आहे आणि आता सध्याचे त्याचे अध्यक्ष आहे डॉक्टर समीर व्ही कामत. याचे सध्याचे काय अध्यक्ष आहे DRDOचे. मग आता मित्रांनो बघा, त्यानंतर वनलाइनर मध्ये अजून बघितलं तर गुगल कंपनीने नुकतेच त्याचे भारतात वॉलेट ॲप चालू केलेत. ठीक आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने सुद्धा सक्षम नावाचे ॲप चालू केलेत. बरेच वेळा तुम्हाला काही ॲप्स झाले, काही पोर्टल झाले, या संदर्भातले प्रश्न दिसतात आणि हे प्रश्न तुम्हाला 100% राज्यसेवा आणि कंबाईनला दोन्ही परीक्षेला आणि इतर कुठल्याही परीक्षा असो विचारले जातात. पण तुम्हाला हे दोन माहिती आहे की गुगलने काय केलं, वॉलेट ॲप चालू केलेला आहे आणि भारतीय निवडणूक आयोगाने सक्षम नावाचा ॲप सुरू केलेला आहे. त्यानंतर ASBC, आता हा एक स्पोर्ट्स संदर्भातली घडामोडी आहे. ASBC आशिया अंडर-22 आणि युवा बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये म्हणजे आणि ही युवा बॉक्सिंग चॅम्पियनशिप आहे, यामध्ये भारताने 43 पदके जिंकलेली आहे आणि ही स्पर्धा असताना कझाकस्तान इथे झालेली आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे. असे आतापर्यंत यावर तर नाही प्रश्न आलेले आहेत, पण आपल्याला वनलाइनरमध्ये या सगळ्या घडामोडी माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, स्वामी स्मरणानंद यांचे नुकतेच निधन झाले. खालीलपैकी ते कोणत्या संस्थेशी संबंधित होते, तर याचं अचूक उत्तर रामकृष्ण मिशन. ठीक आहे, हे व्यक्ती दिसते तुम्हाला फोटो. त्यानंतर तुम्हाला एका महिलेचं चित्र दिसतंय. असं दिसतंय की त्या महिलेवर अत्याचार झालेला आहे. तर एक लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाची घटना आहे. महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी युरोपियन युनियनने पहिला कायदा केलेला आहे. ठीक आहे, आणि हा कायदा युरोपियन युनियनच्या सर्व सदस्यांनी किंवा सर्व देशांनी मंजूर केलाय. आता युरोपियन युनियनमध्ये सदस्य संख्या पाहिली तर टोटल आहे 27. तुम्हाला देश सुद्धा माहित पाहिजे. आता युरोपियन युनियनमध्ये टोटल किती आहे, तर 27 सदस्य देश आहे आणि युरोपियन युनियन हे एक राजकीय आणि आर्थिक संघ आहे, हे तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे, आणि याचं मुख्यालय जर बघितलं तर याचं ब्रुसेल्स, बेल्जियमला याचं मुख्यालय. त्यानंतर आता लक्षात घ्या, विज्ञान तंत्रज्ञान संदर्भातली गोष्ट आहे. भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी 11 मे रोजी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस आपण काय करतो, साजरा करतो. त्यानंतर भारत आणि फ्रान्स, आता हा युद्ध सराव संदर्भातला प्रश्न आहे. तर भारत आणि फ्रान्स दरम्यान सैन्य सराव आहे, त्याचं नाव आहे शक्ती 2024. हा मेघालय राज्यात आयोजित करण्यात आलेला आहे. मग फ्रान्स सोबत अजून बरेचसे आपले काही युद्ध सराव झाले, हे सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. या सरावाची आवृत्ती जर बघितली तर ही 7व्या क्रमांकाची होती आणि हा अभ्यास शक्ती जो आहे हा द्विवार्षिक सराव आहे आणि पहिल्यांदा 2011 मध्ये या सरावाला सुरुवात करण्यात आली होती. ठीक आहे, हा फ्रान्स संदर्भातला युद्ध सराव आहे भारत आणि आता बरेच याच्यामध्ये असंही राहते, काही नौदल सोबत राहते, काही हवाई दल सोबत राहते आणि काही भूदल सुद्धा सोबत काय राहते, याचे सराव राहतात. मग त्यानंतर तर तुम्हाला एक स्टेशन दिसतंय. भारताने औपचारिकपणे अंटार्क्टिका खंडामध्ये नवीन संशोधन केंद्र विकसित करणार आहे, त्या संदर्भातली ही न्यूज आहे. तर याचं नाव काय आहे, तर मैत्री-2. म्हणजे तुम्हाला सिंगल लाईनर एक प्रश्न येईल की भारत अंटार्क्टिका खंडामध्ये कोणते नवीन संशोधन केंद्र उभारणार आहे, त्याचं नाव काय, तर त्याचं नाव आहे मैत्री-2. या अगोदर आपले 2 तिथे सध्या आता संशोधन केंद्र चालू आहे. या संशोधन केंद्राचं नाव जर बघितलं तर मैत्री 1989 ला सुरू केलं आणि भारती नावाचं आहे ते 2012 साली. हे 2 संशोधन केंद्र सध्या आता भारत अंटार्क्टिका खंडामध्ये चालवत आहे आणि तिसरं आता मैत्री-2 नावाने लवकरच विकसित संशोधन केंद्र काय करणार आहे, भारत विकसित करणार आहे. त्यानंतर बघा, नागालँडमधील कोहिमा शांती स्मारकाचे उद्घाटन जपान देशाचे राजदूताने केलेले आहे. शांती स्मारकाचे उद्घाटन केलेले आहे नागालँडमधील कोहिमा. त्यानंतर भावी मेहता, हे जे तुम्हाला नाव दिसतंय भावी मेहता, यांना ऑक्सफर्ड बुक स्टोअर बुक कव्हर अवॉर्ड 2024 जिंकलाय. आता बुक कव्हर म्हणजे जे बुक्सचं कव्हर बनवतात, म्हणजे समजा एखादं पुस्तक आहे, या पुस्तकाचं जे कव्हर बनवतात ते कव्हर त्यांनी खूप चांगलं बनवलं आहे, तर त्यासाठी यांना पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर तुम्हाला इथं वर्ल्ड कप बाबत काही दिसत असेल
तर ब्राझील 2027च्या महिला फिफा विश्वचषकाचे यजमान करणार आहे किंवा आयोजन करणार आहे आणि याची ही 10वी आवृत्ती असणार आहे. फिफा महिला वर्ल्ड कप 2023 मध्ये जो झाला होता ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये आयोजित करण्यात आला होता, ते याचं विजेतेपद ठरलं होतं. स्पेनने 2023चं विजेतेपद पटकावलं होतं. 27चा ब्राझील आयोजन करणार आहे, 23चं ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने केलं होतं आणि 23चा जो महिला फिफा वर्ल्ड कप आहे हा स्पेन या संघाने जिंकलेला होता. पण नंतर आपलं बघा आता फिफा बद्दल जर बघितलं तर एक गोष्ट लक्षात घ्या, फेडरेशन इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन याची स्थापना बघितली तर 1904 ला स्थापना आहे. मुख्यालयाचं झुरिच स्वित्झर्लंडला आहे. ठीक आहे. जियानी इन्फुटिनो हे याचे काय आहे सध्या अध्यक्ष आहे. त्यानंतर फोर्ब्सची यादी आहे, सर्वाधिक कमाई करणारे खेळाडू आहे, यांचं नाव आहे क्रिस्टियानो रोनाल्डो. ठीक आहे. तर फोर्ब्सच्या यादीनुसार सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये क्रिस्टियानो रोनाल्डो सर्वाधिक अव्वल म्हणजे प्रथम ठरलेला आहे. आतापर्यंत जेवढ्याही याद्या जाहीर केल्या ही चौथ्यांदा क्रिस्टियानो रोनाल्डो या यादीमध्ये प्रथम आलेला आहे. आणि क्रिस्टियानो रोनाल्डोची संपत्ती जर बघितली तर $260 दशलक्ष अशी याची काय सांगितली आहे कमाई सांगितली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर हा मेस्सी या खेळाडू आहे. ठीक आहे. त्यानंतर जगातील पहिली हवाई टॅक्सी सेवा दुबई येथे सुरू करण्यात येणार आहे. सात्विक आणि चिराग म्हणजे ही बॅडमिंटन जोडी आहेत भारताची, या जोडीने नुकतेच थायलंड ओपनचे विजेतेपद पटकावले. सात्विक आणि चिराग यांना नुकताच मागचा जो आहे पुरस्कार भेटलाय, ज्याला आपण म्हणतो मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. त्यानंतर भारतीय बॉक्सर निखत झरीन 52 किलो म्हणजे 52 किलो वजनी गटामध्ये एलोर्डा नावाचा चषक आहे. या 2024 मध्ये तिने काय सुवर्ण पदक पटकावलंय. बॉक्सर आहे, भारतीय बॉक्सरचं नाव आहे निखत झरीन. ठीक आहे. त्यानंतर बघा महत्वाचा एक IMP करून ठेवजा, केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयाने, ठीक आहे, केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयाने आसाम सरकारच्या सहकार्याने, सरकार बघा कोणतं राज्य आहे तर आसाम सरकारच्या सहकार्याने भारतीय गुन्हेगारी न्याय प्रणाली प्रशासनातील प्रगतीशील मार्ग या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं होतं आसाम सरकारसोबत. आणि देशातील फौजदारी न्याय व्यवस्थेसंबंधित नवीन कायद्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी या परिषदेची स्थापना करण्यात आली होती. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला कधी कधी सिंगल लाईन एखाद्या परिषदेबद्दल विचारता आणि मग विचार करता यार मला इथे पुस्तकात पण नाही सापडलं, मग ही परिषद कुठे आयोजित केली होती. अशा काही परिषदा असतात, त्या संदर्भातली ही ऑनलाईनचं मी टॉपिक घेतलाय. त्यानंतर बघा फुटबॉलपटू ज्याचं तुम्हाला चित्र दिसतंय किंवा फोटो इमेज दिसतंय सुनील छेत्री. तर भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केलेली आहे. आणि सुनील छेत्रीने भारतासाठी 150 सामने खेळले आणि या 150 आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये सुनील छेत्रीने टोटल 94 गोल केलेले आहे. मग आता जर बघितलं तर त्याला काही पुरस्कार सुद्धा मिळाले आहे सुनील छेत्रीला. म्हणजे एवढी चांगली कामगिरी केली, म्हणजे जसं तुम्हाला क्रिकेटमध्ये विराट कोहली आहे तसं ते फुटबॉलमध्ये तुम्हाला सुनील छेत्री दिसेल. मग सुनील छेत्रीला 2021 मध्ये खेलरत्न अवॉर्ड मिळाला आहे. त्यानंतर 2019 मध्ये पद्मश्री मिळालंय आणि 2011 मध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला. याची स्थापना 1961 ला करण्यात आलेली आहे आणि क्रीडा क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मानला जातो. तसेच क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांच्यानंतर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणारा खेळाडू ज्याचं नाव आहे काय आहे सुनील छेत्री. ठीक आहे, भारताचा आहे. त्यानंतर ज्यांची तुम्ही इमेज दिसताय इथं ते बघताय त्यांचं नाव आहे रस्किन बॉन्ड. आता रस्किन बॉन्ड हे प्रख्यात इंग्रजी लेखक आहे. ठीक आहे. तर प्रख्यात इंग्रजी लेखक रस्किन बॉन्ड यांना साहित्य अकादमी फेलोशिपने नुकतंच सन्मानित करण्यात आलेलं आहे. मग त्यांना इतर कोणते कोणते पुरस्कार मिळाले ते बघणं फार गरजेचं आहे. तर तुम्हाला साहित्य अकादमी त्यांना भेटला 1992 ला, साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार भेटला 2012 ला, भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार 1999 आणि पद्मभूषण पुरस्कार भेटलाय 2019 ला. ठीक आहे. मग रस्किन बॉन्ड जे आहे यांनी 300 पेक्षा अधिक लघुकथा कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. ठीक आहे, ज्यांचं तुम्हाला इमेज दिसतंय. त्यांना नुकताच साहित्य अकादमीच्या फेलोशिपने सन्मानित करण्यात आलेलं आहे. मग तुम्हाला दिसते जगातील पहिले, आता हे विज्ञान तंत्रज्ञाना संदर्भातला टॉपिक आहे, जगातले पहिले 6G उपकरण नुकतेच जापान या देशाने सुरू केले. म्हणजे 6G जी आहे आता आपल्या भारतामध्ये सुद्धा 5G सेवा सुरू झालेली, 5G सेवा सध्या सुरू आहे. तर जापानने 6G पर्यंत पोहोचलाय. मग आता इकडे लक्षात घ्या, हे त्याच्याबद्दलचं माहिती दिलेली आहेच तुम्हाला. ही PDF जी आहे, हे PDF मी तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा टाकलेली आहे आणि आपल्या चालू घडामोडी कोर्समध्ये सुद्धा ही PDF आहे. त्यानंतर बघा हनुमान AI चॅटबॉक्स. ठीक आहे. आता लक्षात घ्या, 1-2 मिनिटं काळजी करू नका, थोडा कॅमेरा बंद पडला, मी लगेच चालू करतो. एक काय आहे याचा थोडासा टायमिंगचा इश्यू आहे. हा काय होतो की साधारणतः एक त्याला काय म्हणता येईल, एक 4-5 सेकंद झाला म्हणजे 30 मिनिटाच्या वर व्हिडिओ गेला तर हा एक 4-5-5-6 सेकंद बंद पडतो, लगेच चालू होतो. ठीक आहे, काही काळजी करू नका. हनुमान नावाचा AI चॅटबॉक्स हा 98 भाषेमध्ये लॉन्च करण्यात आलेला आहे. आणि हा कोणी लॉन्च केला तर लक्षात घ्या, हनुमान AI 7 IIT, रिलायन्स, SML इंडिया आणि अबुधाबीच्या 3AI होल्डिंग कंपनीने संयुक्तपणे विकसित केलेला आहे AI चॅटबॉक्स. ठीक आहे. मग आता जगातील जर पाहिलं तर AI संदर्भातल्या काही न्यूज जर बघितल्या तर जगातील पहिले AI CEO चे नाव काय आहे, मिका. कारण का बघा तुम्हाला सांगतो मी एक अजून पूर्ण लेक्चर एक AI संदर्भात टाकणार आहे की AI त्या संदर्भातल्या जगातल्या पहिल्या ज्या सगळ्या न्यूज आहेत त्या तुम्हाला येऊ शकतात परीक्षेमध्ये. ठीक आहे. भारतातील पहिले AI शिक्षिका जिचं नाव आहे आयरिश,
केरळमध्ये. हे दोन्ही महत्वाचे घटक आहे. पण आता बघा आपल्याला पुढे बघायचं आहे फेडरेशन कप 2024 मध्ये नीरज चोपडाने सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. ठीक आहे, नीरज चोपडा भालाफेक. ठीक आहे, भुवनेश्वर येथे 12 ते 15 मे दरम्यान 27वी राष्ट्रीय फेडरेशन सिनियर ॲथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. मग आता जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक जर बघितला म्हणजे ग्लोबल इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी इंडेक्स 2024 याची ही 12वी आवृत्ती होती आणि भारताचा याच्यामध्ये काय क्रमांक आहे 42वा क्रमांक आहे. पहिले 2 किंवा 3 देश बघितले तर पहिल्या देशावर क्रमांकावर आहे अमेरिका, दुसऱ्यावर युनायटेड किंगडम आणि तिसऱ्या क्रमांकावर काय आहे तर फ्रान्स हा देश आहे. मग आता बघा इथे दिसते तुम्हाला CBI बद्दल दिसते, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन CBI मध्ये अतिरिक्त संचालक म्हणून AYV कृष्णा आणि N वेणुगोपाल यांची नियुक्ती करण्यात आली. हे 2 व्यक्ती आहे. CBI बद्दल जर बघितलं CBI ची स्थापना एप्रिल 1963 ला आहे. याचं मुख्यालय दिल्ली आणि आता CBI चे जे संचालक आहे हे प्रवीण सूद आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा 2023 मध्ये ग्लोबल इंटरनेट शटडाऊन मध्ये भारत अव्वल स्थानी राहिला आहे, कारण की 2023 मध्ये भारताने टोटल 116 वेळा इंटरनेट सेवा बंद केल्या होत्या. ठीक आहे, त्यानंतर बघा 2024 मध्ये 7व्या भारत अमेरिका संयुक्त दहशतवाद विरोधी मॉक ड्रिल, या मॉक ड्रिलचं नाव आहे तर्कश, हा कोलकाता या पश्चिम बंगाल येथे आयोजित करण्यात आलेला होता. ठीक आहे, भारताचे सरन्यायाधीश ज्यांचं नाव आहे DY चंद्रचूड यांनी सर्व G20 सदस्यांच्या मुख्य न्यायाधीशांची जी काही शिखर परिषद होती ही शिखर परिषद रिओ दी जानेरो ब्राझील येथे पार पडली होती आणि या शिखर परिषदेमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. ठीक आहे, बरेच वेळा आपल्याला कोणती काही कुठे परिषद महत्वाची पार पडत असेल आणि भारतातर्फे कोणी सहभाग घेतला अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न आपल्याला विचारलेले केलेले आहेत. मग नुकतेच सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष कपिल सिब्बल बनलेले आहे. ठीक आहे, हे सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे. कपिल सिब्बल 17 मेला दरवर्षी आपण जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन म्हणून साजरा करतो 17 मेला. त्यानंतर इराण देशाचे राष्ट्राध्यक्ष ज्यांचं नाव आहे इब्राहिम राईसी यांचे हेलिकॉप्टर अपघातीत नुकतेच निधन झालेले आहेत. ठीक आहे, त्यांचं निधन झालेलं आहे कुठं बघा अझरबैजानच्या सीमेजवळ इराणमधील वर्जेगन नावाचं शहर आहे. इथं त्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं होतं आणि हेलिकॉप्टर मध्ये आणि त्यांचे काही अजून काही इतर काही मंत्री आणि त्याचे बॉडीगार्ड वगैरे होते, असे 8-9 व्यक्तींचं या हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झालेलं आहे. ठीक आहे, हे इराण देशांचे राष्ट्रपती आहेत. त्यानंतर स्पेसमध्ये जाणारी जगातील सर्व वृद्ध व्यक्ती ठरली आहे एड व्हाईट ठरलेली आहे. हे कोणत्या मोहिमे अंतर्गत अवकाशात गेले होते तर NS-25. अमेझॉनचे जे संस्थापक आहे ज्यांचं नाव आहे जेफ बेझोस यांची स्पेस कंपनी आहे. या स्पेस कंपनीचं नाव जर बघितलं तर ब्ल्यू ओरिजन. या ब्ल्यू ओरिजनने 19 मे 2024 रोजी न्यू शेपर्ड रॉकेटसह 6 लोकांना अवकाशात पाठवलं होतं. त्यांच्यापैकी हे एक होते जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती जे स्पेसमध्ये गेले होते. यांच्यामध्ये एक भारतीय व्यक्ती सुद्धा होता, त्यांच्याबद्दल मी पुढे बोलणारच आहोत. ठीक आहे, त्यानंतर माउंट एव्हरेस्ट गाठणारी भारतातील सर्वात वयोवृद्ध महिला ठरली आहे ज्योती अत्रे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारला कारण की माउंट एव्हरेस्ट गाठणारी जगातील किंवा नाही जगातील नाही भारतातील सर्वात वयोवृद्ध ठरलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर 2024च्या इटालियन ओपनचे विजेतेपद अलेक्झांडर जेरेव आणि इगा स्विएटेक यांनी जिंकलेले आहेत 2024ची. आता बघा काय झालं ना, अमेरिकन ओपन, विम्बल्डन ओपन, फ्रेंच ओपन, ऑस्ट्रेलियन ओपन अशा स्पर्धांना आयोग आता जेमक्या काय ना विचारत नाही आणि अशा छोट्या मोठ्या स्पर्धा विचारतात. त्यामुळे छोट्या मोठ्या स्पोर्ट्सच्या स्पर्धा सुद्धा करणं आपल्याला गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर दरवर्षी 21 मेला आपण राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिवस साजरा करतो. ठीक आहे, त्यानंतर आंतरराष्ट्रीय जैविकता दिवस दरवर्षी आपण 22 मेला साजरा करतो आणि याचा उद्देश जर बघितलं तर लोकांमध्ये जैवविविधतेच्या मुद्द्याबाबत समज वाढवणे किंवा जागरूकता वाढवणे या दिवसाचा काय उद्देश आहे. मग 2024ची जर आपण थीम बघितली तर योजनेचा भाग व्हा, बी पार्ट ऑफ द प्लॅन, हा याचा काय आहे उद्देश आहे. मग आता जर लक्षात आलं की 1993 मध्ये या जैवविविधता दिवसाची काय केली संयुक्त राष्ट्रसंघाने काय केलं होतं तर स्थापना केली होती. ठीक आहे, मग आता आम्ही जर मगाशीच सांगितलं की स्पेसमध्ये जाणारे सर्वात वयोवृद्ध व्यक्ती तर त्यांच्यासोबतच गोपी थोटाकुरा नावाचे हे व्यक्ती गेले होते आणि यांना पहिले भारतीय अंतराळ पर्यटक बनण्याचा नुकताच मान मिळाला. जे अमेझॉनचे संस्थापक आहेत जेफ बेझोस यांची कंपनी आहे स्पेस कंपनी ब्ल्यू ओरिजिन, या कंपनीने 19 मे 2024 रोजी 6 लोकांना अवकाशात पाठवले होते. त्यांच्यापैकी एक होते गोपी थोटाकुरा. ठीक आहे, आता हे सध्या अमेरिकेमध्ये राहते. त्यानंतर AK-203 असॉल्ट रायफल रशियाच्या सहकार्य तयार करण्यात आली असून आणि नुकतीच ते भारताचे जे लष्कर आहे या लष्कराला सुपूर्द करण्यात आलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर युनिसेफच्या मदतीने विकसित केलेले आपत्ती व्यवस्थापन प्लॅटफॉर्म, ज्या प्लॅटफॉर्मचं नाव आहे ड्रीम्स,
हे नुकतेच आसाम सरकारने सुरू केलेलं आहे. ठीक आहे. युनिसेफ बाबतच्या काही घडामोडी असतील तर त्यावर बरेच वेळा आपल्याला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. तर मित्रांनो आपण आज इथे थांबूया. या 1 मे ते 22 मे संदर्भातल्या ज्या काही महत्त्वाच्या करंट अफेअर आहे, त्या ऑनलाईन स्वरूपाच्या त्या मी घेतलेल्या आहेत आणि आता कंटिन्यू आपण इतर तर लेक्चर टाकणार आहोत, पण ज्या काही ऑनलाईनर घडामोडी आहेत, बरेच वेळा तुम्हाला पुस्तकातून वाचताना अशा काही घटना आहेत, त्या तुम्हाला वाचता-वाचता एखादी घटना सुटून जाते. त्या सगळ्या घटना ऑनलाईनर स्वरूपाच्या घटना मी आता इथून दर महिन्याला एक 20-20 दिवसाचे जे काही करंट अफेअर आहे, असे छोटे-छोटे व्हिडिओ बनवत जातील आणि तुमचे करंट अफेअरचे लेक्चर्स मी तुमचे कव्हर करतील. मित्रांनो तुम्हाला अजून चालू घडामोडीबद्दल जर काही अडचण असेल, तर मी एक माझा नंबर देऊन ठेवतो. तुम्हाला कधीही काही अडचण आली, तुम्ही बिनधास्त मला मेसेज करा. कारण की बरेच वेळा विद्यार्थ्यांचे भरपूर फोन येत असतात. व त्यामुळे काही जणांचे रिसीव्ह होतात, नाही होत. तर त्यामुळे तुम्हाला काही अडचण असेल, तर तुम्ही नक्की आपल्या स्टेपअपचं जे टेलिग्राम चॅनल त्याला पण जॉइन करा. मी माझा नंबर सुद्धा देतो आणि डेली आपण करंटचं एक सीरीज सुरू केली आहे स्टेपअप अकॅडमीच्या YouTube चॅनलवर. त्यावर आम्ही एका मिनिटात डेली जे काही दिवसाचं करंट अफेअर असतो, मी एका मिनिटात आम्ही ज्या काही हेडलाईन असतो त्या सांगतो. जेणेकरून तुमचे बारीक-बारीक ज्या काही गोष्टी सुटून जातात पेपर वाचताना किंवा मॅगझीन वाचताना, इयरबुक वाचताना किंवा त्रैमासिक वाचताना काही सुटून जातात काही घटना, तर त्यामधून कव्हर होतील. तर जास्तीत जास्त ते आमचं YouTubeचं चॅनल जे आहे, शॉर्ट व्हिडिओ सीरीज आम्ही 1 मे पासून सुरू केली. तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि आमचं स्टेपअपचं टेलिग्राम चॅनल आहे, हे जॉइन करा. जेणेकरून हे जे चालू घडामोडीच्या डेलीच्या मी PDF टाकतोय, या त्याला मिळतील. ठीक आहे. ॲपला तर जे काही बॅच विद्यार्थी त्यांना तर मिळेलच, पण बाकी काही इतर विद्यार्थी त्यांना सुद्धा आपण या चालू घडामोडीच्या PDF देतोय. मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि लवकरच आपले इतर काही व्हिडिओ असतील जे ॲप संदर्भातले आहे, चालू घडामोडी बॅच संदर्भातले आहे, तर लवकरच ॲपला येतील आणि हे चालू घडामोडी बॅच बद्दलची सर्व माहिती आपले काही विद्यार्थी मित्र असतील ज्यांना चालू घडामोडी अवघड जातं किंवा चालू घडामोडीचा अभ्यास झालेला नाहीये, तर त्यांना अवश्य या बॅचबद्दल माहिती द्या. सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. थँक यू व्हेरी मच. ऑल द व्हेरी बेस्ट.